नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। लाडबागे समिती शिफारसीनुसार 31 वारसांना नियुक्ती पत्र प्रदान, नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी मन लावून काम करावं, महापौर यांचं आवाहन, तर वारशांना शिक्षणाप्रमाणे नियुक्ती देणार आयुक्त यांचं प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। महापालिकेचं काम हे थेट जनतेशी निगडीत असल्याने नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे व मन लावून काम करावं, असं प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे महापौर समीर राजूरकर यांनी मंगळवारी केलं आहे। महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवानिवृत्त तसेच दिवंगत सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासन निर्णयानुसार व लाडबागे समितीच्या शिफारसीनुसार वारसा हक्क पद्धतीने नियुक्तीपत्रांचं वितरण करण्यात आलं। यावेळी एकूण 31 वारसांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आलं। या कार्यक्रमात ते बोलत होते। या प्रसंगी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये, महिला व बालकल्याण समिती सभापती शोभा बुरांडे, शहर सुधार समिती सभापती जालिंदर शेंडगे, नगरसेवक नंदू गवळी, अशोक हिवराळे, रवी कावळे तसेच महापालिका आयुक्त जी श्रीकांत, अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील, उपायुक्त अभय प्रामाणिक आणि इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कामाबाबत प्रामाणिक राहून जबाबदारीने कर्तव्य पार पाडावं, असं आवाहन महापौर यांनी केलं। या नियुक्तीमध्ये 2 महिन्यांपूर्वी बॅनर काढताना विजेचा धक्का लागून मृत्यू झालेल्या अमोल जाधव यांच्या पत्नीचाही समावेश करण्यात आल्याबद्दल महापौर समीर राजूरकर यांनी प्रशासनाचं कौतुक केलंय। तर त्या नियुक्त प्रशासनाने विक्रमी कालावधीत पूर्ण केलेल्या असून यासाठी संबंधित सर्वांचं अभिनंदन यावेळी आयुक्त जी श्रीकांत यांनी केलं। सफाई कामगारांसाठी विविध कल्याणकारी उपाययोजना राबवण्यात येत असल्याने त्यांनी सांगितलं। यामध्ये 1 कोटी रुपयांचा विमा, वारशांना शिक्षणानुसार नोकरीची संधी तसेच दर दुसऱ्या तिसऱ्या शुक्रवारी कर्मचारी समाधान शिबिर आयोजित करून त्यांना अडचणी सोडवण्यात येतात। तसेच लाडबागे समितीनुसार अर्ज प्रक्रिया, इतर बाबींमध्ये मार्गदर्शन करण्याची आणि सफाई कामगारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्रशासनातर्फे वेलफेअर ऑफिसरची नियुक्ती करण्यात आली असून हे अधिकारी सेवानिवृत्त वॉर्ड अधिकारी आहेत, असंही त्यांनी नमूद केलं। छत्रपती संभाजीनगर शहरातील लिंक रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये दारूचं बिल देण्यावरून मोठा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे। शनिवारी 21 मार्च रोजी रात्री सुमारे 10 वाजेच्या सुमारास कावरू हाऊस हॉटेलमध्ये 4 जणांनी दारू पिल्यानंतर बिल देण्यास नकार देत दादागिरी केली। एवढंच नव्हे तर त्यांनी मॅनेजरला मारहाण करत तलवार काढून हॉटेलमध्ये दहशत निर्माण केली। या प्रकरणी आकाश कांतीलाल गोलेच्छा यांनी सातारा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे। ते संबंधित हॉटेलमध्ये मागील 2 महिन्यांपासून व्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत। त्यांच्या फिर्यादीवरून विकास रहाटवाडे, सारंग तरमगे आणि 2 अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। फिर्यादीनुसार संबंधित आरोपी रात्री हॉटेलमध्ये आले आणि त्यांनी दारूची ऑर्डर दिली। काही वेळातच त्यांनी तब्बल 14,333 रुपयांची दारू पिली। मात्र बिल देण्याची वेळ आल्यानंतर त्यांनी पैसे देण्यास नकार देत अमराठी कामगार चालणार नाहीत असं म्हणत वाद घालायला सुरुवात केली। यावेळी एका आरोपीने मॅनेजरच्या कानशिलात लगावली तर दुसऱ्याने तलवार काढून हॉटेलमध्ये फिरवत सर्वत्र दहशत निर्माण केली। सुमारे 13 मिनिटे हा थरार सुरू होता, त्यामुळे हॉटेलमधील इतर ग्राहकही भयभीत झाले होते। आरोपींनी मॅनेजरला धमकावत माफी मागायला लावली आणि पुढे कामावरती येऊ नये अन्यथा जीवे मारण्याची धमकी दिली। दरम्यान हॉटेल मालक रमन कपूर यांना बोलवण्यात आलं, मात्र आरोपींनी त्यांच्यासमोरही दादागिरी करत बिल न भरता कारने तिथून पळ काढला। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार भंडारे करत आहेत। स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी स्मार्ट सिटी कार्यालय येथे स्मार्ट सिटी बस सेवेबाबत आढावा बैठक घेतली आहे। यात प्रामुख्याने महिलांसाठी विशेष बस सुरू करणं व ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहराची माहिती होण्यासाठी संभाजीनगर दर्शन बस सुविधा सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत। छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने शहरात स्मार्ट सिटी बस सेवा सुरू आहे। या स्मार्ट बस सेवेचा लाभ आजपर्यंत हजारो नागरिकांनी घेतला असून याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। मंगळवारी स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांनी स्मार्ट सिटी कार्यालय येथे स्मार्ट सिटी बस सेवाबाबत आढावा बैठक घेतली। या बैठकीत त्यांनी स्मार्ट सिटी बस सेवेची सविस्तर माहिती घेतली। यात प्रामुख्याने महिलांसाठी विशेष बस सुरू करणं व शहरात येणाऱ्या पर्यटकांसाठी ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगर शहराची माहिती होण्यासाठी
संभाजीनगर दर्शन बस सुविधा सुरू करणं या बाबींचा समावेश आहे. तसेच स्मार्ट बसचे एकूण किती बस स्टॉप आहेत, किती बस वाहक चालक आहेत, आतापर्यंत किती बस सेवेचे उत्पन्न किती झाले, काही कारणांमुळे उत्पन्नावरती परिणाम झाला आहे का, त्यावरती काय योजना केल्या आहेत, तसेच स्मार्ट सिटी बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आहेत का, महिलांना आरक्षित जागा भेटते का, बसेस निर्धारित वेळेवरती स्थानकांवरती जातात का, या बाबींचा आढावा घेतला. या बैठकीत उपायुक्त अपर्णा थेटे, मुख्य चालक व्यवस्थापक शहर बस संजय सुपेकर, सहाय्यक आयुक्त मालमत्ता व्यवस्थापन संजय चांबले व इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. शहरातील अनधिकृत होल्डिंग तसेच ज्या जाहिरात एजन्सी यांनी अद्याप कर भरला नाही अशा एजन्सींना तात्काळ नोटीस देऊन कार्यवाही करण्याचे आदेश आज स्थायी समिती सभापती अनिल मकरिया यांनी दिले. स्मार्ट सिटी कार्यालय येथे होल्डिंग्स बाबत आढावा बैठक घेण्यात आली. यात प्रामुख्याने शहरामध्ये एकूण किती जाहिरात फलक आहेत, शहरात डिजिटल जाहिरात फलक आहेत का, महापालिकेने केलेल्या विकास कामांची चित्रे दाखवली जातात का, डिजिटल जाहिरातीसाठी किती शुल्क आकारलं जातं, मनपा नगरसेवकांनी सुरू केलेल्या विकास कामांची फलक लावलेत का, अशा प्रमुख बाबींवरती त्यांनी सविस्तर आढावा घेतला व आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही शहीद दिनानिमित्त सोमवारी पैठण गेट येथे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांना फाशी देण्यात आली. त्यांच्या जिवंत देखावा सादर करून शहीदांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी दिलेल्या घोषणांनी पूर्ण परिसर दणाणून गेला होता. शहीद दिनानिमित्त सोमवारी पैठण गेट येथे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीने शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतिकारकांना कशा प्रकारे फाशी देण्यात आली त्याचा जिवंत देखावा सायंकाळी 6 ते 10 या वेळेत सादर करून शहीदांना अभिवादन करण्यात आलं. या देखाव्यात शहीद भगतसिंग यांची भूमिका योगेश साळवे यांनी, सुखदेव यांची भूमिका मधुकर गायकवाड यांनी तर राजगुरू यांची भूमिका उमेश इंगळे यांनी प्रभावीपणे साकारली. तसेच पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका प्रीतम घनगावे, वकील म्हणून दीक्षांत जमधडे, डॉक्टर पात्र आसिम टाकसाळ आणि जल्लाद म्हणून विशाल बोराडे यांनी साकारलेली भूमिका लक्षवेधी ठरली. शहीदांच्या बलिदानाची आठवण करून देणारा हा उपक्रम पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भाकपचे नेते ऍडव्होकेट अभय टाकसाळ यांच्या नेतृत्वाखाली हा देखावा सादर करण्यात आला. यावेळी कॉम्रेड जॅक्सन फर्नांडिस यांनी समारोप भाषण केलं. या जिवंत देखाव्यामध्ये ऍडव्होकेट उमेश इंगळे, मधुकर गायकवाड, योगेश साळवे, विशाल बोराडे, दीक्षांत जमदडे, प्रीतम घनगावे, असीम टाकसाळ यांनी या जिवंत देखाव्यामध्ये सहभाग घेतला. गेल्या अनेक दिवसापासून त्याची तयारी करतायत आणि नुसतंच जिवंत देखावा सादर करत नाहीत तर भगतसिंगाच्या मार्गावर चालण्याचा देखील ते प्रयत्न करतात. म्हणून मी कॉम्रेड जैक्सन फर्नांडिस यांना अशी विनंती करतो की त्यांनी समारोह पर 2 शब्द व्यक्त. सारे साथियों, आज हम शहीद भगत सिंह, राजगुरु और सुखदेव का शहीद दिन याद करते हुए आज ये जीवन दिखावा दिखा रहे हैं. शहीद भगत सिंह ये सिर्फ एक नाम नहीं है, राजगुरु ये सिर्फ एक नाम नहीं है, सुखदेव एक नाम नहीं है, ये साहस और एक त्याग और एक क्रांतिकारी का प्रतीक है. ये लोगों ने हमें ये सिखा के गया है जो जुल्म का खिलाफ आवाज उठाना अपना जिम्मेदारी है. आज मैं आपसे पूछना चाहता हूं, हम में कितने लोग इस देश में जो जुल्म हो रहा है, जो सरकार हमारे ऊपर अत्याचार कर रहा है, जो दुनिया में जो अत्याचार हो रहा है उसके खिलाफ कितने लोग आवाज उठा रहे हैं. आज अमेरिका और इजराइल मिला के ईरान के ऊपर अत्याचार कर रहे हैं. हम लोगों में से कुछ लोग पूछता है, अरे आप लोगों को ईरान के प्रति क्या बहुत ज्यादा प्यार हो गए क्या? वो तो ऐसे सरकार है जो लड़कियों के खिलाफ अत्याचार करते थे, आपको आज कहां से इतना प्यार उमड़ के आया? जब वो सरकार वहां के लड़कियों के ऊपर, महिलाओं के ऊपर अत्याचार कर रहे थे, हम उसके खिलाफ थे. आज हम अमेरिका का जो अटैक जो ईरान के ऊपर हो रहा है, वेनेजुएला के ऊपर हो गया, हम उसका खिलाफ है. कल अमेरिका भारत के ऊपर अगर मोदी के ऊपर भी अटैक करने आएगा, हम मोदी के साथ खड़े रह के अमेरिका के खिलाफ लड़ाई करेंगे. ये कम्युनिस्ट पार्टी का हमेशा
साथ रहे। जबकि पुलवामा हो गए थे तब हम सब हिंदुस्तान के पॉलिटिकल पार्टी पॉलिटिकल मतभेद भूलकर मोदी जी का साथ दिए थे। अटैक करो पाकिस्तान के ऊपर। मोदी जी ने क्या किया है? मोदी जी बन गया सरेंडर मोदी। और वहां से ट्रंप हमें बोलते जा रहा है हमने वॉर रुकवाया, पापा ने वॉर रुकवा दिया। हम ये सारे चीजों को याद रखते हुए भगत सिंह, सुखदेव, राजगुरु, इनके जीवन जो है, जो हमारे लिए जो दिया है, वो वृथा जाना नहीं चाहिए। हमने आज कसम खा के यहां से जाना है, आने वाले समय पर जो कुछ भी अत्याचार इस धरती पे होगा, वो हिंदुस्तान पे हो या अफ्रीका में हो या अमेरिका में हो, हम उसका खिलाफ रहेंगे। शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. मैम योर प्री अप्रूव्ड लोन। अच्छा, लॉटरी। इस लिंक पर क्लिक करते ही तुरंत पैसे मिल जाएंगे। बिल्कुल मैम। अरे वाह, मेरा पैसा डबल हो जाएगा। जी बिल्कुल मैम। जागिए मैडम, ये लुभावने और लालच भरे ऑफर्स ही हमारी कमजोरी है और इन साइबर अपराधियों की ताकत। आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. आपका लालच, डर और लापरवाही साइबर अपराधियों के 3 बड़े हथियार हैं। सावधान रहें, ऐसे किसी भी अपराध की जानकारी तुरंत 1930 पर दें या इस वेबसाइट पर जाएं। हाँ, और सबसे जरूरी, साइबर अपराधियों से एक कदम आगे रहने के लिए आज और अभी I4C गृह मंत्रालय के ऑफिशियल सोशल मीडिया हैंडल साइबर दोस्त को फॉलो करें, साइबर दोस्त का साथ दें और साइबर अपराध को मात दें। रुको, सोचो और एक्शन लो। नमस्कार, ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. 25 वर्षांची प्रतीक्षा असलेले पाणी जायकवाडीतून शहराकडे झेपावले. त्याबरोबरच पहिल्याच दिवशी जलवाहिनीने 1.5 किलोमीटरची चाचणी पूर्ण करण्यात आली असून मंगळवारपासून 9 किलोमीटर पर्यंत पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन पाणी पुरवठा योजनेचा एक टप्पा पुढे झाला असून 2500च्या जलवाहिनीत अखेर पाणी आल्याने समाधान व्यक्त केलं जात आहे. शहराचा पाणी प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी राबवल्या जाणाऱ्या 2740 कोटी रुपयांच्या नवीन पाणी पुरवठा योजनेचं सोमवारी ऐतिहासिक टप्पा ओलांडलाय. रात्री 8 वाजेच्या सुमारास जायकवाडी धरणावरती 3700 अश्वशक्ती क्षमतेच्या महाबाई पंपांची चाचणी यशस्वी झाली असून 2500 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने पाणी सोडण्यात आलंय. पहिल्या दिवशी 1.5 किलोमीटर पर्यंतच्या जलवाहिनी चाचणी पूर्ण झाली असून मंगळवारी 9 किलोमीटर पर्यंत पाणी पोहोचवण्याचं उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असलेल्या या योजनेचं काम आता अंतिम टप्प्यात आलंय. गुढीपाडव्याला सायफन पद्धतीने जॅकवेलमध्ये पाणी घेण्यात आलं होतं. त्यानंतर सोमवारी शक्तिशाली पंपाद्वारे मुख्य जलवाहिनीमध्ये पाण्याचा प्रवाह सुरू झाला.
38 किलोमीटर लांबीच्या या पाईपलाईनमध्ये एकूण 12 कव्हर वॉल बसवण्यात आले आहेत, ज्याद्वारे पाईपलाईनमधील घाण आणि कचरा काढण्याचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे. देशातील सर्वात मोठी पाणी पुरवठा योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या प्रकल्पासाठी कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत जी श्रीकांत, माजी प्रचा मुख्य अभियंता मनीषा पलांडे, GVPR कंपनीचे महाव्यवस्थापक महेंद्र गोल्लोथू व तांत्रिक अधिकारी उपस्थित होते. ही प्रक्रिया पूर्ण होताच नक्षत्रवाडी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पोहोचलं, ज्यामुळे शहराला दररोज 200 MLD अतिरिक्त पाणी मिळणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 8 मार्च 2026 पासून सुरू असलेल्या HPV लसीकरण मोहिमेबाबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित यांनी मुलींच्या पालकांना सजगपणे पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. नमस्कार, मी दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी छत्रपती संभाजीनगर बोलतोय. आपल्या जिल्हाभरामध्ये आपणा सर्वांना माहिती आहे, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग ही अतिशय ज्वलंत समस्या आहे आणि त्याचा प्रतिबंध करण्यासाठी शासनाने HPV लस देण्यासंदर्भातला निर्णय घेतलेला आहे. ज्या मुलीचं वय 14 वर्ष पूर्ण झालेलं आहे परंतु 15 वर्ष झालेलं नाही, या कालावधीमध्ये या लसीची मात्रा देण्यासंदर्भामध्ये सध्या जिल्हाभरामध्ये मोहीम सुरू आहे, परंतु याचा प्रतिसाद फार कमी मिळत आहे. हे अत्यंत दुर्दैवी आहे. मुलींच्या आरोग्याच्या काळजीसाठी शासनाने हे पाऊल उचललेलं आहे. म्हणून माझी तमाम पालकांना विनंती आहे, विशेषतः ज्यांच्या मुलींचं वय 14 वर्ष झालेलं आहे आणि 15 वर्षाच्या आत आहेत, त्या सर्व मुलींच्या पालकांनी आपल्या आरोग्य विभागाकडे संपर्क साधावा आणि ही जी HPV लस आहे ही लसाची मात्रा आपल्या मुलींना द्यावं. आपल्या जिल्ह्यासाठी जवळजवळ 21,000 मुलींना लस देण्यासंदर्भातली आम्ही तयारी केलेली असताना आत्तापर्यंत फक्त 62 मुलींनीच याचा लाभ घेतलेला आहे. तर माझी आपला सर्वांना आग्रहाची विनंती आहे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तमाम पालकांनी सुज्ञपणाने जागृत होऊन आपल्याकडच्या ज्या मुलींचं वय 14 वर्ष झालेलं आहे त्यांना ही लस देण्यात यावी. भारत सरकारतर्फे HPV वॅक्सिन गर्भाशयमुख कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी जे वॅक्सिन आहे त्याच्या लसीकरण मोहीम सुरू करण्यात आलेलं आहे. हे मोहीम 8 मार्च 2026 पासून सुरू झालेली आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये अनेक मुलींकडून ते लस घेण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी मी असं सर्व जनतेला आवाहन करतो की या वॅक्सिन केंद्र शासनातर्फे आणि राज्य शासनातर्फे जे मोहीम आहे त्यामध्ये घेण्यात येणार आहे आणि त्यामध्ये कोणतीही दिशाभूल करणारी माहिती असेल किंवा कोणताही कन्फ्युजन असेल त्यासाठी आपण आरोग्य यंत्रणेला संपर्क साधावा आणि त्यांच्याकडून अधिकृत माहिती घ्यावी. यामध्ये मी सर्व जनतेला आवाहन करतो की जास्तीत जास्त मुलींनी यामध्ये सहभाग घेऊन हे लस जे वापर आहे ते करा. 1 एप्रिल 2026 पासून माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे अभियान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रभावीपणे राबवण्यात येणार आहे. सदर अभियानाच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर यांच्या सर्व ग्रामपंचायतींना आवाहन केलं आहे. नमस्कार, मी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अभय धानोरकर. जसं आपल्या सर्वांना माहितीच आहे की 1 एप्रिल 2026 पासून आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझी गाव आरोग्य संपन्न गाव ही विशेष अभियान राबवण्यात येणार आहे. हे अभियान पूर्ण वर्षभर चालणार आहे. त्याच्यामध्ये गावामध्ये जे नागरिकांचं आरोग्य आहे ते सुदृढ कसे असतील नागरिक आणि वेगवेगळ्या जे आरोग्यांच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्यांचा त्यांना कसा लाभ मिळेल आणि आजारी पडण्यापासून त्यांना आपण प्रतिबंध कसा करू शकू याबद्दल एक पूर्ण वर्षभर मोहीम चालणार आहे. त्याच्यामध्ये आपल्या जे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये मधल्या 867 ग्रामपंचायती आणि एकूण 1362 गावांमध्ये ही योजना एका दिवशी सुरू होणार आहे आणि वर्षभर चालणार आहे. तर त्यासंबंधी या मोहिमेचा जो मूळ उद्देश आहे की ग्रामीण भागामध्ये दर्जेदार आरोग्य सेवा देणे आणि ग्रामीण भागातील लोकांचं आरोग्य हे सुदृढ राखण्यासाठी मदत करणे. तरी हे जे अभियान आहे एकूण 59 निर्देशांकावर प्रत्येक गावाचं मूल्यमापन केलं जाणार आहे आणि यामध्ये ज्या ग्रामपंचायती सरस ठरतील, ज्या ग्रामपंचायतीमध्ये खूप चांगल्या प्रकारे या अभियान राबवलं जाईल त्या ग्रामपंचायतीला जिल्हा स्तरावर, विभाग स्तरावर आणि राज्य स्तरावर प्राईज दिलं जाणार आहे. राज्य स्तरावरचं प्राईज आहे ग्रामपंचायतीला प्रथम आल्यास 5 कोटी रुपयाचं मिळणार आहे. विभाग स्तरावर जी प्रथम ग्रामपंचायत येईल त्यांना 1 कोटी रुपयाचं प्राईज मिळणार आहे आणि जिल्हा स्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीला 25 लाखाचं प्राईज मिळणार आहे. असे एकूण प्रत्येक स्तरावर 3 प्राईज काढले जाणार आहेत. तरी मी सगळ्या ग्रामपंचायतींना असं आवाहन करतो की त्यांच्या ग्रामपंचायत अधिकारी तसेच
त्यांच्या सरपंचांच्या मदतीने सर्वांनी सदर अभियानामध्ये रजिस्टर करावं. रजिस्ट्रेशनसाठी 1 एप्रिल ते 30 एप्रिलपर्यंत हे रजिस्ट्रेशन खुलं राहणार आहे आणि प्रत्येकाने आपल्या पूर्ण ग्रामपंचायतीमध्ये 1 वर्षामध्ये ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्याचं नियोजन करावं आणि रजिस्ट्रेशन करून जास्तीत जास्त आरोग्यपूर्ण गावात लोकांना सुविधा कशा देतील राहतील, लोक निरोगी कसं राहतील याच्यासाठी प्रयत्न करावे. धन्यवाद. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या HPV लसीकरण मोहिमेबाबत महापौर समीर राजूरकर, आरोग्य समिती सभापती डॉक्टर सुनीता सोळुंके, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा आणि IMAचे डॉक्टर टाकळकर यांनी मुलींच्या पालकांना सचकपणे पुढाकार घेण्याचं आवाहन केलं आहे. HPV ची लस जी आहे ही खूप महाग जरी लस असली तर ती महापालिका, राज्य सरकार यांनी अगदी मोफतपणे इथे ठेवलेली आहे. तिच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचा कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता ज्यांचे 14 वर्ष मुलींचे ज्या कंप्लीट झालेले आहेत आणि 15 वर्षाचे आहेत तर त्यांना सगळ्यांनी महापालिकेच्या या आरोग्य केंद्रांमध्ये 3 ठिकाणी चालू आहे त्याचा पूर्णपणे दिल्या पाहिजे, त्याचा त्या व्हॅक्सिनेशनचा लाभ घेतला पाहिजे आणि ह्याच्यानी गर्भाशयाच्या कॅन्सर संदर्भातलं प्रिव्हेन्शन खूप मोठ्या ताकदीनं होत आहे. त्याच्यामुळे यांच्या कुठल्याही अफवांवरती न जाता ही व्हॅक्सिन सगळ्यांनी घेतली पाहिजे, ज्यांचे 14 वर्ष पूर्ण आहेत ज्या मुलींचे त्यांनी. गर्भाशय मुखाचा कॅन्सर हा सर्वात घातक असा कॅन्सर आहे आणि त्याच्यावर हे व्हॅक्सिन जे आहे ते राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्या विद्यमानाने मोफत ही सुरुवात केलेली आहे. तर माझं असं आव्हान असेल सर्व पालकांना की ज्यांच्या मुलींचं वय 14 वर्ष पूर्ण आणि 15वा वाढदिवस करण्याच्या आधीचं जे वयात आहे त्या मुलींना फक्त सिंगल डोस आहे, एकदाच घ्यायचा आहे आणि अगदी सुरक्षित आहे. बाहेर ज्या रुमर्स पसरतात त्याच्यावर विश्वास न ठेवता आपल्या पाल्यांना जी संधी उपलब्ध करून दिली आहे शासनाने तर त्याचा सर्वांनी उपभोग घ्यावा. घ्यायला ही काही लस नवीन नाही, गेली 20 वर्षाला ही लस आम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस मध्ये देतच असतो. त्याची प्रायव्हेट मध्ये एका लसीची किंमत 3600 रुपये, ते शासनातर्फे सेम म्हणजे गार्डेसिल त्याच कंपनीची लस आपल्याला मिळते. गार्डेसिल ची लस आहे ती 3600 रुपये आपल्याला महानगरपालिकेतर्फे शासनातर्फे आपल्याला फ्री मिळते. सर्व पालकांना विनंती राहील की ज्यांचं वय 14 वर्षाच्या पुढे झालेल्या आपल्या पाल्यांचं मुलींचं त्यांनी आणि 15 वर्षाच्या आतमधल्या मुलींनी बिनधास्त तुम्ही लस द्यायला हरकत नाही. ज्या काही अफवा पसरलेल्या आहेत जे खूप साईड इफेक्ट होतात, काही असं मोठे साईड इफेक्ट वगैरे, तर जास्तीत जास्त इंजेक्शन दिलेल्या साईडवर जसे बाकी लसीला होतात दुखणे किंवा थोडं तात्पुरतं रेडनेस हे तात्पुरतं राहतं आणि असं काही खूप मोठं असं धोकादायक लस आहे की त्याचे खूप दुष्परिणाम आहेत. कारण 20 वर्ष झाले लस सुरू आहेत, 50 करोडपेक्षा जास्त लसीचे डोस गाड्याचे देण्यात आलेले आहे. त्यामुळे असा काही डेटा कुठे नाही की याचा खूप मोठा धोका आहे. आज छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या ज्या काही गाईडलाईन आहेत, केंद्र शासनाच्या ज्या काही गाईडलाईन आहेत त्याप्रमाणे HPV व्हॅक्सिनेशनचा शुभारंभ छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका याचा यनाट रुग्णालय या ठिकाणी माननीय सन्माननीय महापौर महोदय समीरजी राजूरकर साहेब, आमच्या आरोग्य सभापती डॉक्टर सुनीता सोळंके मॅडम, महिला व बालकल्याण सभापती, इथल्या प्रभागाचे बुरांडे मॅडम, या प्रभागाचे सर्व नगरसेवक, IMAचे अध्यक्ष, सर्व लोकांच्या उपस्थितीमध्ये आज हा शुभारंभ करण्यात आला. या ठिकाणी आपण जे काही 14 वर्ष कंप्लीट केलेल्या ज्या काही मुली आहेत, शाळेतल्या आहेत, काही स्टाफच्या आहेत, तर त्यांचं व्हॅक्सिनेशन या ठिकाणी केलेलं आहे. UN वर त्यांचं नाव अपलोड केलेलं आहे. त्यांचं सर्टिफिकेटचं डिस्ट्रीब्युशन सुद्धा आज माननीय महापौर साहेब, सभापती मॅडम यांच्या हाताने त्यांना सर्टिफिकेट सुद्धा दिलेलं आहे. तर या व्हॅक्सिनची मार्केटमध्ये आमच्याकडे हे गार्डासिलचं क्वाड्रिव्हॅलंट व्हॅक्सिन आहे. तर या व्हॅक्सिनची मार्केटमध्ये किंमत 3600 वगैरे आहे आणि मार्केटमध्ये जे आहेत त्याचे 2 ते 3 डोसेस द्यावा लागतात. इथं सिंगल डोस मध्ये या ठिकाणी आपण शासनाच्या गाईडलाईन प्रमाणे जे काही प्रिव्हेंटिव्ह मेजर आहेत सर्व्हायकल कॅन्सरचे, तर ते सर्व प्रिव्हेंटिव्ह मेजरसाठी ही व्हॅक्सिनेशन आपण इथं देत आहोत. तर महापालिका क्षेत्रामध्ये सर्व
जे काही रुग्णालय आहेत तर त्या रुग्णालयाच्या याच्यामध्ये पूर्ण प्रिकॉशन घेऊन आपण ही मोहीम पुढचे 90 दिवस पूर्ण राबवणार आहे. आपलं या शहरातलं 14 वर्ष कंप्लीट झालेले 14 ते 15 वर्ष वयोगटातील ज्या मुली आहेत ते पूर्ण 100% आपण टार्गेट पॉप्युलेशन आपण कव्हर करणार आहोत. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. लाडबागे समिती शिफारसीनुसार 31 वारसांना नियुक्ती पत्र प्रदान, नवनियुक्त कर्मचाऱ्यांनी मन लावून काम करावं, महापौर यांचं आवाहन, तर वारशांना शिक्षणाप्रमाणे नियुक्ती देणार आयुक्त यांचं प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.